दिवस असे आले, तुझा गळा धरू का माझा गळा धरू. खरंच फार विचित्र जाऊ. आमच्याकडं परवा मी असं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बोरीबंदर वरनं घाटकोपरला जायला निघालो, तर त्या समोरच्या माणसानं असं 2.5 इंच बोटाची टाक आणि कचकन अंगठ्यावर पाय दिला. तर आता चुरगळल्यागतच अंगठा झाला. तर मी त्याच्या अंगावर धावून जायचं की नाही, तर तेच उलट माझ्या अंगावर धावून आलं. आपने आपका चप्पल मेरे बुट के नीचे क्यों डाला. असा वेगळा कारभार आहे हो सगळं. तुम्हाला सांगतो, अहो तिळगुळ देताना आमच्याकडे गेल्या वर्षी मारामारी झाली. तुम्हाला एका गटाचे लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला गेले, म्हणजे तिळगुळ घ्या गोड बोला. तर हळुवार शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला हळू केलेला वार म्हणून. काय आपण कुठे राहतो, काय कसं काय, म्हणजे सकाळी सकाळी असं की अच्छे दिन आने वाले असं मला एक मेसेज आला. तुम्हाला सांगतो, तो म्हटलं किती छान अच्छे दिन आले. आणि 1 तासानं पोलीस कमिशनरांचा मेसेज की अफवांवर विश्वास ठेवू नका. हे असा सगळा अवतीभोवतीचा भाग जर असा असेल, म्हणजे कवितेमध्ये कसं की चंद्र बिंद्र वगैरे असं सगळं प्रेयसी वगैरे. अहो आमच्या कवितेत बायको येणं मुश्किल, तर प्रेयसी कुठून बोंबलायला येणार, अवघडच हो. म्हणजे तर चंद्र, काही लोक बोलतो चंद्र वगैरे इतकं नाजूक असतं. कविता म्हणजे असं की चांदण्यात सुद्धा टोपी घालून बसतात. तुम्हाला चंद्रकिरणांचा ताप सहन होत नाही, इतके नाजूक कवी असतात. आमचा एक कविता इतका नाजूक की सकाळी त्या टोस्टर मधनं ब्रेड असा बाहेर आला ना, गरम होऊन ब्रेड तो स्लाइस बाहेर आला, पहिल्यांदा त्याला तो हे तुमचं बर्नॉल लावायचा. तुम्हाला सांगतो, तो जळलेला आहे बघून त्याला इतका तो त्रास व्हायचा, इतकं संवेदनाशील, इतकं नाजूक कविता, खूपच हळूवार तुम्हाला. तर मला असं कडेला बसवलेलं. आणि मध्यंतरामध्ये दूध, आता अजून तरी दूधच येते मध्यंतरात, तिथून पुढे मध्यंतरात काय येईल सांगताय. तर ते दूध मी झालं, मी पिता पिता म्हटलं दूध गरम होतं, असं फुंकर मारून घेता घेता म्हटलं काय तांदणं पडलंय म्हणून. तांदणं पडलंय तर ते आयोजक आले, त्यांनी बॅटरी लावली. तो म्हणे बॅटरी मारली, कुठं पडलंय कुठं पडलंय. असा सगळा वेडा बाजार आहे. चंद्रात जाऊ द्या, पण सूर्याला मी एकदा विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय, तर म्हणाला दिवस ढकलतोय. सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली हो. तुम्हाला सांगतो, पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे फार, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. परवा 31 डिसेंबरला गेल्या वर्षी आमच्याकडे पार्टी, 20 लोकांची पार्टी, 40 व्हॉलंटियर नेमावे लागले. 20 लोकांसाठी 40 व्हॉलंटियर, एक इकडनं धरायला एक इकडनं धरायला. ते धरायला जाणारे लोक पडताना दिसले मला. आणि जसजसं उत्तर रात्र होत जाते तसतसा संकुचित भाव निघून जातो. हे विश्वची माझे घर आहे, हमारा सोसायटी आया क्या मानो. तर असे दिव्य अनुभूती असलेल्या एका जगामध्ये मी स्वतः राहत आहे. तुम्हाला सांगतो, माझी ओळख इथे आता आदरणीय महिला त्यांनी खूप छान ओळख करून दिली. नाहीतर अहो मध्ये औरंगाबादला माझी सगळं ओळख करून दिली वगैरे, आणि शेवटी सांगितलं अशोक नागावकर ऑक्टोबर SSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाले. आता हे सांगायची काय गरज आहे का तुम्हाला. आणि त्याच्यावर आणखी लहान कोणी ते अत्यंत बुद्धिमान होते म्हणून वगैरे. काय कुणी कोण ओळख कशी करून देईल काही सांगता येत नाही. असा सगळा हा भाग आहे. ते एका मुलीला विचारलं, म्हणलं की काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर ती उठून उभी राहिली म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब पद्धती. मुलांनाच आश्चर्य वाटतं, आपले आई बाबा कसे काय एवढे वर्ष एकत्र राहिले. ते सिरियल मध्ये बघा,
असं ते म्हणजे 2-2.5 वर्षाशिवाय तो सिरियल संपतच नाही आली. पूर्वी कसं दूरदर्शनला 13 भाग असायचे, आता 2-2.5-3 वर्ष चालते. बघ त्यात एका लग्नावर भागत नाही, 2-3 लग्न करावी लागतात. आपलं एक लग्न ठरणं मुश्किल तुम्हाला सांगतो. म्हणजे माझं लग्न ठरलं तर असं रस्त्याच्या मधून चालत जावं की काय असं वाटायला लागलं. मग ती पत्रिका घेऊन मी तात्यांकडे गेलो. तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका. तो म्हणे कसली रे पत्रिका? हा म्हणलं माझं लग्न ठरलं. तो म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं? आता मी काय वेडा आहे का? म्हणजे काय रसिकताची पातळी केवढी बघा. तेवढ्यात एक माणूस त्यांना पेढे द्यायला आला. म्हणजे तात्या हे घ्या पेढे. तर कसले रे पेढे? नाही म्हणे मला नातू झाला म्हणून. त्यांनी चेहरा असा केला म्हणे हल्ली कुणाला काय होईल काय. दान देण्याची पद्धत बघा तुम्हाला काय. अशी माणसं अवतीभोवती. हे मी म्हटलं तर आमची मोठी मुलगी मला म्हणाली बाबा तुम्ही असं बोलता तुम्हाला वृद्धाश्रमात पण हकलून देतील. काय मुलीच्या सदिच्छा आहेत. म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्की, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण तिथं तरी सुखानं राहावा असं एखादी मुलं म्हणतील ना तर तिथनंही हाकलून देतील. धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नायगावकर अमुचे फादर, अशोक नायगावकर अमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर. असा सगळा भाग. म्हणजे काय काय अनुभव येतील. ते तुम्हाला म्हटलं त्या चिपळूणला साहित्य संमेलन होतं. आमची दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाखत झाली आणि व्यासपीठावरनं खाली उतरलो तर ती महाविद्यालयाची मुलं सगळी आली. म्हणजे ऑटोग्राफ द्या. आता स्वाक्षरी नाही, ऑटोग्राफ का होईना पण मागताय, त्याचा एक अभिमान कवी म्हटल्यावर असं वाटतं की नाही असं. तर मी आपली तिरक्या अक्षरात लफेदार अशी स्वाक्षरी केली. मग म्हणाले मेसेज द्या काहीतरी. मेसेज द्या. तर मी आपलं लिहून दिलं की पुढे जा म्हणून वगैरे. तर ते म्हणे आम्ही काय रिक्षा आहेत, आमच्या जनरेशनला साधेसा असा काहीतरी संदेश द्या. मग थोडा वेळ विचार केला आणि लिहिलं की ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा डासांसारखं गुणगुणत मरा. ते म्हणे हे परफेक्ट आहे. असा सगळा भाग आहे. हे सगळं म्हणजे अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी एक एक चालू असतात. तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या मुंबईला कसं की कुठेही गेलं ना तरी कुठेही, आता इथे काय सगळं पिकनिकच ना. कुठेही बाहेर पडलं जरा इकडं तावडे हॉटेलच्या पुढे गेलं की सगळं पिकनिकच आहे की नाही. हिरवगार दिसतं सगळं. तुम्हाला सांगतो मुंबईला कसं असं नाही हो. तुम्हाला सगळं ओलांडून तिकडे ते तुमचा वेस्टर्न रेल्वेचं ते केळवा बीच वगैरे इकडे जावं लागतं. आता तिथे केळव्याला गेलं की तिथे सगळं हिरवगार. त्यानंतर ही सगळी हिरवळ आहे. पुढे तो वाळूचा सगळा पसरलेली छानपैकी वाळवंट वगैरे आणि समुद्राच्या लाटा येत आहेत, गाज ऐकू येते छान. पुढे गेलं की केळीच्या बागा, पानवेलीचे मळे, नारळी पोफळीची सगळी झाडं असं तसं आणि दांडातनं पाणी वाहते. नॅचरल एअर कंडिशनिंग असावं असं सगळं वातावरण. ते तिथं मी एक दिवस होतो आणि संध्याकाळी चेंबूरला परत आलो तर ताप भरल्यासारखं झालं तुम्हाला सांगतो. म्हणून डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी म्हटलं असं जरा कणकण वाटते हो. त्यांनी लगेच थर्मामीटर काढला. अहो म्हणे 2 टेम्परेचर आहे. तुम्ही आज कुठे मोकळ्या हवेत गेला होता का? म्हटलं हो म्हणून. तो म्हणे तिथं काय काय बघितलं? तर म्हटलं सगळं हिरवगार होतं, सगळं हिरवळ वगैरे, केळीच्या नारळीच्या पोफळीच्या बागा. हिरवळीचीच ॲलर्जी आहे तुम्हाला. हिरवळीत जाणार नाही. पण आता औषध तर द्या काही. त्याच्यावर काही औषध नाही म्हणे. 3-4 दिवस गटाराच्या कडेनं चालत राहा एकदम नॉर्मल आहे. म्हटलं हे काय औषध झालं? तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर, गटाराच्या कडेनं काय झाला? तर मग ते म्हणाले की मग असं करा, तो ट्रक त्या चौकामध्ये सिग्नल असतो, लाल झाला की सगळ्या गाड्या, टेम्पो, रिक्षा सगळे उभे राहतात. त्याच्या मागं जाऊन उभं राहायचं. त्या पाईपच्या तिथनं जो धूर येतो तो 5-6 दिवस असा आत घ्यायचा, बाहेर सोडायचा. असे 5-6 दिवस केलं की सगळं लंग्स फंक्शनिंग, फुफ्फुस सगळी नॉर्मलला येतात. मला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळतंय. ज्योतिबांनी, सावित्रीबाईंनी पाण्याचे हौद खुले केले आणि 100 वर्षानंतर
बघा आम्ही जे पाणी आहे ते बाटलीत बंद करून टाकलं. 100 वर्षात काय झालं बघा, त्यांनी हौस खुली केले, आम्ही बाटलीत बंद केलं. पण काय आहे, बाटलीत ट्रान्सपरन्सी आहे, म्हणजे पाणीच आहे, कळतंय आपल्याला. तांब्यात काय भरलंय कुणा. तुम्ही म्हणाल हे नुसतं असंच बोलत बसतायत का मिश्किली कविता वगैरे, तर कवितेला सुरुवात करतो. टिळकांना उद्देशून एक तुम्ही सगळे छानपैकी दाद देताय, याचं मला खूप आश्चर्य वाटतंय, म्हणजे आनंदही होतोय. नाही तर पुण्या बिण्याला वगैरे शेजाऱ्याला विचारता काय अण्णा दाद द्यायची का म्हणून, ते म्हणतात जाऊ द्यात 1-2 जागा काय घ्यायची आहे म्हणून. काही लोक दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर आंघोळ करताना टाळ्या वाजवायला लागतात. घरच्यांना वाटतं यांना सायकॅट्रिस्ट कडे न्यायला पाहिजे की काय, पण ते नाही म्हणे. काल ते कार्यक्रमाला गेलो होतो तिथला आठवलं म्हणून. योग्य वेळी दाद दिली पाहिजे ना, दुसऱ्या दिवशी दाद टाळा वाजून का उपयोग आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, अहो माझ्या घरातलं आमच्याकडे पूजा होती, मी मुलीला म्हटलं तामण घेऊन ये, तर ती गमेला घेऊन आली. तुम्हाला काय मराठीचं का होणार काय कळत नाही खरंच. म्हणजे टीव्ही बिव्ही इतकं सकाळपासून उठल्यापासून रात्रीपर्यंत टीव्ही बघत असतात. नेमकं माझं जेवणाची टाइम टीव्ही वाल्यांना कोणी कळवले कोणाचं, नेमकं त्यावेळेला खाण्याचे सगळे पदार्थ त्या चॅनेलवरती असतात बघा. झी टीव्ही किंवा ते कलर्स किंवा कन्नड बिन्नड सगळ्या याच्यावर ते एक पदार्थ बनवत असतात बघा. असतात की नाही. आणि ते एक कोणतरी तो जो निवेदक असतो ते काय तब्येती असतात त्यांच्या, रोज नवीन पदार्थ खातात ते बघा. आपल्या पानात 2च पदार्थ, खिचडी कढी, झुणका भाकर, आरोपी साक्षीदार, 2च पदार्थ. जोरात वाजवा ना काय तुमचे मंडळी आली असतील तर घाबरताय कशाला. 2च पदार्थ तुम्हाला. आणि असो ते आपल्या माझ्या पानातली पोळी संपली, भाकरी संपली, त्याच्याकडे लक्षच नाही. म्हणजे असं बोलत पण नाही, नंतर हे झाल्यावर वाढते. आणि अशा 3 डायऱ्या भरल्यात आमच्याकडे. ते आता पुरुष आपण भाबडे असतो की नाही पुरुष, बघा करायची नाही. एवढे पदार्थांची रेसिपी लिहून घेतली आहे, तर हा पदार्थ एक ना एक दिवस आपल्या घरात बनणार, अशा वेड्या आशेवर आपण आठवडा जातो. सोमवार गेला, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार वाटतं आज बनेल हा पदार्थ. बोम तुम्हाला. बरं माझे नातेवाईक नाही, तिच्या माहेरचं कुणी आलं. नातलगांचे 2 प्रकार असतात ना, एक मित्र पक्षाचे, शत्रू पक्षाचे. तिच्या माहेरचं कुणी आलं तर बनेल, पण नाही. ती अशा पण वेगळी अशा फोन करून सांगतात की किंवा मुलीला पिशवी घेऊन पाठवतात की 4 समोसे, 4 प्लेट समोसे, वडापाव, अमुक तमुक असं बाहेरचं घेऊन येतात. हे मी माझ्या चेंबूरच्या घरचा अनुभव सांगितलाय. कोल्हापुरातल्या महिलांबद्दल अवाप तरी काढलेलं नाही. आपण ज्या गावी जातो तिथून सुखरूप परत येईपर्यंत त्या गावच्या लोकांबद्दल अतिशय सन्मानपूर्वक आदरपूर्वक बोलायचं असतं, असा माझ्यावर संस्कार झालेला आहे. तर हे सांगायचं कारण की टिळक माहित आहेत का याच्यावरून हे सगळं निघालं. चौपाटीवर लोकमान्यांचा पुतळा आहे आणि त्यांच्याशी झालेला हा संवाद बघा. आता ते चौपाटीवर गेलं ना की सगळं इधराव असं बोलवतं. आता मराठी माणसाला असं मुंबईत कोणी हाक मारली की त्याला वाटतं आपले यांचे काय पैसे द्यायचे बाकी आहेत की काय, कारण भिवून राहावं लागतं ना असं सगळं. तर टिळक पुढे गेल्यानंतर तो जो टिळकांचा पुतळा आहे त्याच्याशी झालेला संवाद. टिळक तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात? अहो पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच. टिळक आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत, ते असंतोषाचे जनक होते. आता तुमचे ते वृत्तपत्रातले असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नको. आता वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळ बाई आम्हाला हवी. काय साबण काय फेस काय बघा. तुम्हाला सांगतो की ते वृत्तपत्रात
सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बातम्या कट करतात आणि साबणाची जाहिरात केवढी मोठी असते. देश म्हणजे फेस झालाय की काय असं वाटतं. बघा तुम्ही खरंच ते वृत्तपत्राचं जाऊ द्या, टीव्ही मध्ये बघा सकाळी उठल्यापासून काय आंघोळ्या दाखवतात बघा तुम्हाला. काय साबणाची वडी फिरत असते तुम्हाला सांगतो. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ आंघोळ्या चाललं. कुठनं पाणी येतो मला काय कळत नाही. आमच्याकडे बादली व्हायला लागली की लगेच बाहेरून थाप मारतात, अहो नळ बंद करा म्हणून तुम्हाला. आणि आता सगळा तो साबणाचं जे काय सगळं वास्तव आहे ना काय. बरं त्यात पुन्हा आमच्या एका मित्रानं तर मोठा टीव्ही आणला परवा. अरे म्हटलं काय आधीचा बिघडला नाही, म्हणजे याच्यात मोठा फेस बघायला मिळतो. काय रसिकता खरंच. बरं त्यात पुन्हा आणखीन एक गोष्ट, सगळे मुलायम वासाचे सुवासिक मोहक रंगाचे सगळे जे साबण आहेत ना ते महिलांसाठी दाखवतात बघा तुम्ही. माझं काही 21व्या शतकात आहे, 10 वड्या त्यांना द्या, 1 वासाचा साबण आम्हाला द्या, 10 वड्या द्या त्यांना. माझं काही आता आता स्त्री स्वातंत्र्य समानता याचं सगळं युग आहे तुम्हाला सांगा. 1 वासात पण नाही, तुम्हाला ते लाल रंगाचे जंतुनाशक साबण पुरुषांसाठी. बघा तुम्ही खरंच मी काय खोटं नाही बोलत आहे तुम्हाला. जे दिसतंय तेच सगळं. अहो ते मला तर ती जाहिरात बघून असं फिनेल टाकून आंघोळ करावं. टाळ्या काय वाजवताय, सेम सेम म्हणायचं. महिलांनी टाळ्या वाजवायच्या अशा वेळेला तुम्हाला इतकं तुम्हाला सांगतो. बरं आता दिवाळीची पहिली आंघोळ वगैरे झाली, त्याला बरं उठणं सगळं सुगंधी तेल मालिश करून वगैरे मी मुलीला साबण मागितला. फॉरेनचा नाही निदान इथला मोती साबण किंवा एखादा मैसूर गोल्ड वगैरे देईल. कुठला साबण द्यावा, डेटॉल साबण दिला. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला डेटॉल साबण, म्हणजे आधी साबणाचा शोध लागला आणि मग आंघोळीचा शोध लागला की काय. तर वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळ बाई आम्हाला हवे टिळक. उगाच तुम्ही दलाल स्ट्रीट वरच्या शेअर बाजारच्या शाळेत शेअर्सच्या शेंगा कुणी खाल्ल्या त्यांची नावं सांगू नका. ती शेअर्सची फुलपट आहेत ना, वाऱ्यावर उधळून लावा तरच तुमची धडगत आहे. आणि आता हे शहर ग्रानाईटनं गुळगुळीत बनलंय. तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरेल. ग्रानाईटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा. इतकं गुळगुळीत असतो सगळं. मित्राचा फोन आला, नायगावकर नवीन इंटिरियर केलंय. अरे म्हणे 2 लाख खर्च कर. अरे म्हटलं गेल्या वर्षी 50,000 टाक. नाही म्हणे ते सगळं पाडून टाकलं, सगळं इटालियन फर्निचर वगैरे मार्बल टाकलाय. तिकडे जयपूरला जाऊन स्वतः घेऊन आलो वगैरे असं. आणि कमोड पण बसवलाय. तर म्हटलं कमोड नाही म्हणे, आता जावई तिकडे न्यू जर्सीला असतात. म्हणजे माणूस परदेशी गेला की कसं हाईट वाढते बघा असं सगळं. मी ते बघून घरात गेलो ना, असं पाय टाकले उंबरठ्यातनं आत, तर असं चप्पल जे सटकली, असा सरकन गेलो. कोथा आपटलं डोकं तुम्हाला सांगतो. गादीवर आपटलं म्हणून लहान मेंदू वाचला तुम्हाला. बरं घरामध्ये असं काय तुकोबांची गाथा आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे किंवा आणखीन भागवत आहे आणि कुठले कुठले दया पवारांचं आत्मचरित्र आहे किंवा नामदेव ढसाळची कविता संग्रह आहे. असं काय नाही. हिंदू कादंबरी आहे, बालचंद्र नाही, असलं काही नाही तुम्हाला सांग. नुसतं शोपीस असतात. हे कुलू मनालीहून आणलं, हे बँकॉकहून आणलं, हे मॉरिशसहून आणलं. अहो लोक काय घरीच गेलो ना कुठं की टॉयलेट पण दाखवतात तुम्हाला सांगतो. आता टॉयलेट काय दाखवायचे आपण काय हे असतो. मग ते भिंतीमध्ये तो असा स्टीलचा असा गोळा असतो, तो प्रेस करून पाणी कसं वाहतंय दाखवलं त्या कमोड मधनं. अरे मी वाईला कृष्णा नदीच्या काठी जन्माला आलो, नदी दुतडी भरून वाहताना बघितली. आता ते 7 लिटर पाणी वाहतं कमोड मधनं, त्याच्यावर निर्जरास कविता लिहायची. काय दिवस आले बघा. इतकं किचन मध्ये नेलं, दोघांनी नवरा बायकोनी असा हात धरला, म्हणे मिरर पॉलिश केलंय, चेहरा दिसतो म्हणून. असं डोकं पंढरपूरचे बडवे कसं पूर्वी लावायचं तसं दोघांनी डोसका असं लावलं. मी डोळे मिटूनच दिसतो. कुणाकडेही गेल्यावर कसं चहा फराळाचं होईपर्यंत मन लावून ऐकून घ्यायचं अशी सभ्यता आहे. आणि ते 4 कप खाली ठेवल्यावर मला जरा रंकाळ्यावर काम आहे म्हणून ते माणूस लगेच तिथं निघतंय बघ. तोपर्यंत कुणालाही काम निघत नाही तुम्हाला. पण चहाचा कप ठेवल्यावर आता ते एंड ना तुम्हाला, तू बंद मात्र मत असते.
की आता निघा म्हणून वगैरे तसा तो सगळा भाग. आणि मग निघताना मी सगळ्यांना बोलवलं आणि आपल्याकडे कसं तथास्तू वगैरे म्हणतात तसं सगळ्यांना बोलव म्हटलं तुमची सगळ्यांची आयुष्य ग्रॅनाइट सारखी गुळगुळीत असा आशीर्वाद दिला. तर ग्रॅनाइटनं गुळगुळीत बनलंय. तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरेल. ग्रॅनाइटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा. इथे तुमचे वीर जुने कठीण आहे. तुम्ही कोण होतात हे खरेच आम्हाला माहित नाही. तुम्ही मंडालेला काय काळा खट्टा प्यायला गेला होता की मंडाले म्हणजे एखादा पिकनिक स्पॉट होता. तुमचे धोतर खूप विचित्र वाटते, ऑड वाटते. इथे चौपाटीवर एखाद्या गाव खात्यातल्या गड्यासारखे, माथाडी कामगारासारखे तुम्ही रत्नागिरी चिखलगावला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत, आम्ही ते पाठवून देऊ पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या केसरी वाड्यातल्या मातीच्या जाडजूड भिंती किती ओंगळ वाटते ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. वाडा तुम्ही हे 92 साली लिहिलं, 93 साली केसरी वाड्याचा पुढचा भाग पाडला बघा तुम्हाला. म्हणजे मला साधारण 1 वर्ष आधी समजतं तुम्हाला. आज मी काय बोलत नाही. वाडा पाडून तो बिल्डरला विका म्हणजे छान मल्टी स्टोरीड कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहतील. सुखाने 4 घास खाल. उगाच आंदोलनाच्या लढ्याच्या लष्करच्या भाकरी भाजू नका. आणि जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. म्हणाव श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नका. त्याला दुबई मस्कतला पाठवा. टिळक, आज इथे डॉलरची गरज आहे. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा कसे आनंदात बिअरच्या फेसासारखे फेसाळलेत, फसफसलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका. टिळक, मला असं वाटतं की आता आपला देश 21व्या शतकात गेलोय. भारत देशाचं नाव पण बदलून भारत देश करावं की काय? तेवढे बार झालेत बघा. तुम्हाला सांगतो, परवा मी एका तालुक्याच्या गावी गेलो. पहिल्यांदाच महिला महाविद्यालयात कार्यक्रम होता. म्हणलं कसं जायचं? नाही म्हणजे ते आशा बार आहे ना तिथनं लेफ्ट मारा म्हणून, आणि वसंत बार वरचा स्ट्रेट जा. आता जाताना व्यवस्थित गेलो तुम्हाला. स्वदेशी बार टाका, मस्त जगा, भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. टिळक, तेच तुमच्या हिताचे आहे नव्हे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे. एवढा महिला वर्ग आलेला आहे. खरं म्हणजे अनेक मालिकांचा त्याग करून तुम्ही इथं आलेले. खरं मला खूप आदर वाटतो त्यांच्याबद्दल. आणि मी कार्यक्रम का करतो तर माझं घरात कोणी ऐकून घेत नाही. तुम्हाला तुमचंही बऱ्याच लोकांचं तसंच असणार. तर म्हणून महिलांच्या इथे कसं छान गुच्छ शाल वगैरे कसं फोटो काढले वगैरे. घरात आपला चेहरा कसा असतो बघा तुम्ही. घरात कसलं फोटो बिटो काय असं. अहो मी टावेल मागितला मध्ये मुलीला. मी आंघोळीला गेलो आणि टावेल विसरलो. अगं म्हणलं टावेल देतं. ती म्हणली तुमचा हात मुरगळलाय का का उलट बोलतात अहो तुम्हाला. म्हणजे असं काय SSC ला असा प्रश्न असतो काय? खालील प्रश्नांची थोडक्यात उलट उत्तरे द्या म्हणून. एवढं उलट बोलता तो. खरंच तुम्हाला सांगतो. तर म्हणजे मी हे माझ्या घरचं सांगतोय तुम्हाला. तर 1-2 कविता महिलांच्या गौरवपर म्हटल्या तर पुरुषांना चालतील नाही असं नाही. कारण पण बघा कुणाच्याही चेहऱ्यावर बाहेर आठी नाहीये. एखादी आतून असेल काय माहित नाही आपल्याला, पण चेहऱ्यावर बाहेरून तरी लोक कोल्हापुरातली पुरुष मंडळी ही पुरोगामी आहेत. खरं टाळ्या वाजवायला हरकत नाही तुम्हाला सांगतो. तर पहिली एक महिलांच्या गौरवपर कविता. मैनाबाई तुम्हाला माहित आहे खानदेशचा झाला म्हणून काय झालं, शेवटी कापूस असतो. बहिणाबाईच्या नाकातोंडात गेला. तशी ती गुदमरून पळत मुंबईला आली. मग काय इथल्या रंगभऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं. बॉबकट काय केला, 6 वारी पातळात काय आणलं, बिन बाह्याचं केलं आणि हिंदू कॉलनीत गाणी म्हणायला सांगितली. तिथलेही नवरे खूप रसिक. त्यांनी कृतज्ञतेने तिच्या अरे संसार संसार, अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर ऐकून आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आणि इथेही पुन्हा ती भाकरीला चिकटली. इथेही पुन्हा ती भाकरीला चिकटली. महिला कुठल्याही पदावर गेल्या, काही गेल्या तरी त्यांची आणि स्वयंपाकघराची जी नाळ असते ती टिकूनच राहते तुम्हाला सांगतो. पण थोडं
कोल्हापूर हे जरी शहरी विभागातलं महाराष्ट्रातलं महत्वाचं शहर, पश्चिम महाराष्ट्रातलं, किंवा एकदम इथे अनेक मर्सिडीज विकल्या जात असत असं जे काही होतं, असं असलं तरी गाव पण टिकून असलेलं एक गाव आहे. म्हणून मला आणखीन एक कविता थोडीशी म्हणावीशी वाटते. ही कविता मी लंडनच्या जवळचं एक उपनगर आहे तिथे 2-3 वर्षापूर्वी म्हटली. तर जगताप आडनावाची मुलगी तिथं आली होती, IT क्षेत्रातली. 5वा-6वा महिना होता तिला, आणि ती म्हणली ही कविता ऐकून मला तासगावच्या माझ्या आजोळची आठवण झाली म्हणून. तर ती एक कविता इथं मी जरा सादर करायचा मला मोह होतोय. एरवी ही काही तशी शहरी भागात ह्यातलं कळेल असातला भाग नाही, पण अजूनही चपटी कौलं, नळीची कौलं, जुन्या त्या गिलाव्याच्या अशा विटा असलेल्या अशा तिरक्या, ज्याला चांदई म्हटलं जातं, अशा भिंती वगैरे, आता ते सगळं कॉन्क्रीटमय होत चाललं, ही गोष्ट ठीक आहे, पण तरी कोल्हापुरात असून अशी जुनी सगळी संस्कृती बघायला मिळते. तेव्हा आणि आता महिलांसाठी एक इथं काही लेकरवाळ्या पण असतील आणि काही आज्या पण असतील. तेव्हा चुलीशी फू फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पणाला लागायचा. बाईचा दमसास पणाला लाग, गवई जसं ताण घेणं वगैरे तसं फुंकर मारणं सकाळची जी शेणी किंवा असं असेल, बाईचा दमसास पणाला लागायचा. आणि घरभर हळूहळू धूर दरवळत अड्याशी बिलगत झरोक्यातून वर विरत जायचा. तिची कौलं असायची ना, त्या कौलातून घर हे श्वासोच्छ्वास करत राहायचं. कौलातून घर हे श्वासोच्छ्वास करत असायचं. अड्याशी बिलगत झरोक्यातून वर विरत जायचा. विस्तव आपल्याच तंद्रीत राखे आड डोळ्यांची उघडझाप करत. तुम्ही विस्तव बारकाईनं बघा, तो कधी एका स्टॅग्नंट अशा एका पोझिशन मध्ये नसतो. असा फुलतो बारीक होतो, फुलतो बारीक होतो, डोळ्यांची उघडझाप करत घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज होती. ती परात, ती पितळी, ती पातेली, आणि ही अशी बघा घासून ठेवलेली असायची. एकेकाळी अशी भांडी घासून झाली की उन्हात ठेवायची एक प्रथा होती, तुम्हाला सांगतो. आणि त्याला एक असा मातीचा हलकासा हात आपल्या महिला बाहेरून द्यायच्या की ज्याच्यामुळे भांडी जळायची नाही. त्यांचं स्वतःच एक सायन्स होतं बघा, एक टेक्निक त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं होतं. माती बाहेरून लावली, हे तुम्ही म्हणाल हे काय घाण आहे अमुक तमुक, पण त्याच्यामुळे भांडी जळत नसत. घासून तक्तकीत सगळी वाद्य सज्ज, की ती जी भांडी नाहीये तिच्यासाठी ती एक मैफिल असते, ते वाद्य असतं. वाद्य सज्ज अवतीभोवती ही तिची सनातन बैठक. वारसा घराण्याचा रोजचाच रियाज. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी. प्रकाश पारोसा कवला अडून डोकवत राहायचा. तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरत राहायचा. तो चुलीत लाकूड आत ढकलताना त्याची जी केशरी छटा आहे ना, ती गालावर उमटायची बघा. तुमची आजी मावशी वगैरे तुम्ही बघितली असेल. केशरी उजेड फिरत राहायचा. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची, ठपठप ठपठप ठप. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची, ठपठप ठपठप ठप. परातीच्या अवकाशात ती जी परात आहे ना, तेच तिचं क्षितिज होतं. त्याच्या बाहेर ती फारशी पडली नाही तुम्हाला. तिचं फिरून येण्याचं ते परातभर फिरून यायची ती. मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत, मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून विसावायची घरादाराच्या पोटात. आणि सकाळची मैफल आटपता आटपता तिला वेध लागायचे संध्याकाळचे. पुन्हा संध्याकाळी कुणाची चतुर्थी सुटायची आहे, कुणाचे उपवास आहेत, कुणाचं काय आहे, असं करत 3-4 वाजता ती आटपून पुन्हा ते संध्याकाळी कुणाचे काय असेल तर साबुदाणा भिजत घाल, अमुक तमुक, असं ते महिलांचं एक चक्र तेव्हा होतं. आता 20वे शतक संपले आणि ती द्रुतलयीत टर्र लायटर धरून निळाशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताठ मानेने. आम्ही त्या महिलांचा केवढा गौरव केला बघा. त्यांना उभ्याचा ओटा करून दिला. म्हणजे किती प्रगतिशील आहोत आम्ही तुम्हाला सांगतो. निराशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताठ मानेने. आता तिच्यावर उजेड चहूबाजूनी पहारा दिल्यागत. स्वयंपाकघराला पूर्वी एक धुराडं असायचं वरती, आता कसं मोठीच्या मोठी विंडो असते, एक खिडकी असते बघा. आता तिच्यावर उजेड चहूबाजूनी पहारा दिल्यागत. ती क्षणभर शांत, तिसरा शिट्टी सरशी, पुन्हा लगबगीत धावपळीत गडबडीत. आता तिची कॅसेट सीडी झालेली, झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळाबरोबर सेकंद काट्यासरशी धावते.
मस्टर गाठायला, सेकंड काट्यासरची धावते मस्टर गाठायला, आणि सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्सवर. बाई ग घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे, आणि चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ, चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ. त्या मंगल कार्यालयात त्या घमेल्याच्या भोवती सप्तपदी 7 फेरे मारले. तिथं त्या अग्नीची तिची जी नाळ घट्ट धरते ना, ती अगदी श्वासोच्छ्वास असेपर्यंत ती कुकर लावते, आमटी भात करते, वरण भात करते बघा. शेवटपर्यंत तिथं ती पुरुष कधी ती म्हणतो फार तर म्हणेल मी औषधं वगैरे आणून देतो, पण ते जरा तेवढं कुकरचं तू बघ म्हणत वगैरे. हे आपले म्हणजे किती प्रगती आपण झालेलो आहोत त्याचं एक चित्र. आता एक मिळवती नावाची कविता, इथं अनेक महिला आल्या असतील, तर बहुतेक काही ना काही नोकरी करत असतील, नोकरी किंवा व्यवसाय. कारण मी 70च्या दशकात 80-90 पर्यंत 10 अकाउंट बँकेत ओपन केले, तर त्यातल्या 9 महिला या HW म्हणजे हाऊसवाईफ गृहिणी असं लिहायच्या, आणि 1 महिला फक्त सर्व्हिस लिहायची. राजीव गांधी, सॅम पित्रोदा यांच्या काळानंतर, यांच्या काळात जे काही इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचं एक प्रचंड मोठं युग आलं, त्याच्यातनं 90च्या दशकानंतर 10 महिलांचे अकाउंट ओपन केल्यानंतर 9 महिला या सर्व्हिस किंवा बिझनेस लिहायला लागल्या, आणि 1च महिला फक्त गृहिणी लिहायला लागली. हा केवढा फरक आहे तुम्हाला सांगतो. मी कुठल्या पक्षाचं वगैरे असं हे नाही करत आहे तुम्हाला, कुठल्या व्यक्तीच्या काळात काय झालं या देशामध्ये. तर प्रचंड 90 नंतर हे एक ट्रान्सफॉर्म असं एक आलेलं आहे तुम्हाला सांगतो. त्या महिला 1 तास 2 तास 4 तास 6 तास नोकरी करायला लागल्या. तर पारंपरिक बघा, रांधा वाडा उष्टी काढा हे एकच होतं. आता स्लोगन पण त्या बदलल्या, बांधा वापरा हस्तांतरण करा. आपलं रांधा वाडा उष्टी काढा होता, आता बांधा वापरा. सगळे काळाबरोबर बदलत गेलं. म्हणजे ऋग्वेद काळात, उपनिषद काळात, यादव काळात, यादव काळ म्हणजे आपले ज्ञानेश्वर चक्रधर तो काळ. अहो मध्ये MPSC ला एक यादव कालावर टिपून लिहा आलं होतं, तो सगळ्यांनी बिहारचीच माहिती लिहिली. काय 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 विनोद होती ना, काही सांगता येत नाही. आता सगळा हा भाग. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे या महिला इथं बसल्यात, म्हणजे महापालिकेने सगळं रिनोव्हेट केलं, खुर्च्या बांधल्या, आणि ते आज व्याख्यानमाला आयोजित केली म्हणून महिला बसल्यात असं नाही. त्याच्या मागे 100-150 वर्षाची परंपरा आहे. कुणाच्या तरी अंगावर महाराष्ट्रात शेण टाकलंय, जिवंतपणी प्रेतयात्रा निघालेल्या आहेत. ते सगळे जे लोक वाळी घातले, ज्यांना ते शाहू महाराज, आगरकर, फुले, ज्योतिबा, सावित्रीबाई, कर्वे, कोण कोण, किंवा विठ्ठलरामजी शिंदे वगैरे, ही जी सगळी मंडळी समाज सुधारणेच्या सगळ्या 100-150 वर्षाच्या याच्यातली लोकहितवादींपासून सगळ्यांपासून, त्याचा परिणाम म्हणून या महिला इथं पुरुषांच्या बरोबरीनं इतका कडूसा पडला तरी आता कार्यक्रमामध्ये. आणि त्या महिला जे रांधावाडा उष्टी काढा होतं ते आता 2 नोकऱ्या करायला लागल्या. बघा तुम्ही, महिलांची कार्यक्षमता गेल्या 100 वर्षामध्ये दुपटीनं वाढली. टाळ्या वाजवा तुम्ही. पुरुषांना जरा वाईट वाटत असेल, पण असं म्हटलं तर त्यांना उद्या आणखीन चांगलं खायला मिळेल तुम्हाला सांगतो. पण ती पण आमच्यात नाही. बायकांची जात म्हणजे असं तुच्छ, त्यांना काय समजतंय म्हणून त्यांचं कसं मत घेत आहे. अजून 21व्या शतकात आमची मानसिकता जुनीच आहे, त्यांना काय विचारायचंय म्हणून वगैरे. इतकी सगळी बाहेरून आमचं सगळं ड्रेस बदललाय, आतून सगळे आम्ही सरंजामीच आहोत तुम्हाला सांगतो, बाजीरावच आहोत आम्ही सगळे. आता सगळा हा भाग आहे. त्या महिला 2 तास 4 तास 6 तास नोकरी करतात, पुन्हा सकाळी डबे भरून वगैरे, आणि संध्याकाळी आल्याबरोबर ती जी लोकल मधनं बस मधनं बाहेर उतरल्यानंतर पिशवी फोल्डेड पिशवी काढून त्यात एखादी कांद्याची पात, कोबीचा गड्डा, मोड आलेले मटक्या किंवा मिरच्या, कोथिंबीर, लिंबू असं घेऊन आल्या की डायरेक्ट चपला काढून किचन मध्ये जातात महिला. बघा, पुरुष बघा कामावून आला ना, पहिलं पंखा ऑन करतोय ती, आणि असं पोटावर पडतंय बघा की एक असं बटन काढून ते थंड पाणी आण, थोडे हे काय हे बर्फ घाल म्हणून वगैरे, असं असं एकदम थंड पाणी आण, असं वाघ मारून आल्यासारखे पुरुष कामावर जायचं. सगळे पुरुष तुम्हाला वाघ मारून आवर तसेच येतात. 36 माझी पत्नी ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपल, 36 वर्ष तिची नोकरी झालेली, पण ती कॉलेजमधनं आल्यानंतर
तिला असं माठातलं किंवा ह्याच्यातलं थंड पाण्यात देण्याचं पाप मी कधी केलेलं नाही. अरे एकेकाळी काय नुसतं ओसरीवर असं गाद्या लोड तक्क्या वगैरे कारभारी असं आणि नुसतं तिकडनं ओसरीवरनं असा आवाज आला की आत करायचं घरात, बाहेर कुठतरी पुरुष मंडळी आली आहेत, कुणाला तरी पाठवायचे जोडे मोजून ये म्हणून. म्हणजे जोडे मोजून याचा अर्थ किती माणसं आहेत असं सूचकता होती. आताही सूचकता आहे. रिक्षाच्या मागं लिहिलेलं असतं बघा, दादाचा आशीर्वाद. म्हणजे दादाचा फंड गेला. दादा डुबला म्हणून दादाचा आशीर्वाद. सूचकता आहे त्याच्या मागे असं. तर त्या महिला ही पुरुष मंडळी बसलेली असताना पुढच्या दरवाजानं ये जा करत नव्हत्या. तुम्ही म्हणाल हे प्रतिगामी वगैरे नाही, ती त्या काळाची सभ्यता होती. ती त्या काळाची सभ्यता होती. आता तुम्हाला सांगतोय, आमच्याकडं कुणी आले तर माझी बायका मुली तिथंच उभे राहतात. अरे म्हणलं आज जावा, नाही म्हणा इथंच बरं वाटतंय. तेवढा फरक पडलाय बघा तुम्हाला. आणि आता आपणही बदललोय तुम्हाला सांगतो. आता परवा दिवाळीत चकल्या करायच्या होत्या, तर जेवण बिवणं आठवून दुपारी, तर ती बायको तळाय बसली आणि आमची मुलगी मळून देत होती. पीठ खूप मळावं लागतं असं जोर लावून वगैरे, आणि ते चकल्या पाडतात ना अशा यंत्रानं. तर मी आपलं समजूतदारपणानं टीव्ही बघत बसलो आणि 4:30ला चहा लागतोय बघा. तर म्हटलं आज काय तुम्ही 4:30ला नाही दिला तरी चालेल, सगळं झाल्यावर बंद करून सगळं बाजूला ठेवून मला करून देऊ नका, सगळं झाल्यावर दिला तरी चालेल. म्हणजे चुकून सुद्धा मी स्वतः चहा करून घेईन असं म्हटलो नाही. पण तुम्हाला सांगतो, ते टीव्ही बघता बघता ते मुलीचं असं ते सगळं काम करते वगैरे, आणि माणसाला केव्हा दुर्बुद्धी होईल सांगता येत नाही. तर मी चुकून बोलून गेलो, अगं म्हणलं मी देऊ का थोडं पीठ मळून आणि असं ते चकल्या पाडून वगैरे. तर चकल्या पाडून, तर ती म्हणली, मला वाटलं ती म्हणे बाबा तुम्ही कशाला असं एक आपलं मनातलं आपलं असलं ना. पण कसं हल्लीच्या मुली डांबरट तुम्हाला सांगतो, दिली की परत सरकवून. म्हणलं नेलो आता. कारण बुद्धीची कामं पुरुषांनी करायची, बरोबर आहे की. बुद्धी आणि ही अंग मेहनतीची दुय्यम दर्जाची कामं महिलांसाठी. बघा, तव्यावरनं भाकरीला पाणी फिरवायचंय, कुकर लावायचं, ते काय त्याच्यासाठी MBA करायला पाहिजे का, इंजिनिअरिंग करायला पाहिजे? साधी गोष्ट आहे, कोणी पण करू शकतं. ते खाली एक डबा ठेवायचा, त्यात डाळ टाकायची, मग ते धुवून घ्यायची, मग ते तांदूळ टाकायची, त्याच्यात पाणी लावायचं आणि ते घट्ट करून ती वरती शेट्टी लावायची. त्याच्यासाठी कुठं BSc MSc करायला पाहिजे का? बरोबर आहे का? आपलं काम किती अवघड असतंय तुम्हाला सांगतो पुरुषांचं. तर म्हणलं हे काय फालतू काम, म्हणून मी आपलं ते गोळा मळायला गेलो. तुम्हाला सांगतो दगडासारखं झालं ना जास्त. तुम्हाला सांगतो बरं, ते सुद्धा आता दिवाळीच्या वेळेला कसं की असं वेगवेगळ्या पदार्थांवर ते TV वरती दाखवतात बघा, सगळ्या याच्यावरती. अमुक करंजा काय, लाडू काय, अमुक तमुक शंकरपाळी अमुक. तर ते ती बाई त्या दिवशी ती महिला ते चकल्या दाखवत होती. तर ते भरलं ते अंजलीचं मशीन आणि असं फिरवत होती ती. मग ते असं फिरवल्यानंतर ती म्हणाली हे आता क्लॉक वाईज चकल्या, आणि उलट फिरवलं म्हणजे आता या अँटी क्लॉक वाईज चकल्या. तर मी कुणाकडे गेलो ना की मी बघतो ही क्लॉक वाईज चकली आहे, अँटी क्लॉक वाईज आहे. वेळ जातो तुम्हाला सांगतो. आयुष्याचं ध्येय काय? वेळ घालवायचं, बरोबर आहे की. आता सगळं तर ते मी असं पीठ मळायला गेलो, इतकं घट्ट दगडासारखं. अहो तुम्हाला सांगतो, असं तांब्यावर पाणी ओतलं, सगळा रंकाळा झाला. फेकून द्यावं लागलो आणि ते दोघी वस्कन अंगावर. आधी स्वयंपाकघराच्या बाहेर व्हायचं, आमचं होईपर्यंत पाऊल नाही टाकायचं. म्हणजे आपण चांगल्या मनानं मदत करायला जातो, पण महिलांमध्ये सहनशीलता किंवा क्षमाशीलता नसते आणि म्हणून आपण मदत करत नाही. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ हा काय आपला रोजचा विषय आहे का? तुम्हाला काही होऊ शकतं ना, पण महिला क्षमा नाही करत तुम्हाला सांगतो. पण त्याच महिलांना, आपल्या घरच्या माणसांना स्वयंपाकाच्या बाबतीत बावळट आहे त्याचा काय अभिमान असतो. हे हो, आमच्या याला कुकर पण नाही लावता येत. अहो मध्ये असं झालं, ते मॅच चालू होत्या आणि तेव्हा तिनं कुकर लावला आणि गेली आंघोळीला. म्हणली 6 शिट्ट्या झाल्या की बंद करा म्हणून.
तो म्हणलं त्यात काय अवघड आहे. आणि ते मी मॅच बघत बसलोय, 7व्या शिट्टीला मोजायला सुरुवात केली. आणि ते कोळसा झाला की सगळा. तर हे असं टकल्याचं ते भाजणी बिजणी फेकून द्यावं लागलं की शेजारच्या शकूला केव्हा सांगते असं होतं. ती ऑफिसात नाही येऊन दरवाजा उघडायला ती म्हणते, अगं शकू दरवाजा उघडू नको, इकडे आधी गंमत सांगते आजची. तिचंही भरूनच, कारण गंमत सांगते म्हटल्यानंतर काहीतरी आजचा विषय कळणार म्हणून. तर ती म्हणते, अगं आमच्या यांनी थोडंसं मळाय घेतलं, ते तकल्या पाडायला ते घट्ट लागलं म्हणून पाणी ओतलं त्याच्यात, सगळी फेकून द्यावी लागली बस ते पीठ बीठ. ते म्हणे तुझे काहीच नाहीत म्हणे, आमच्या यांची गोष्ट आहे. अगं मी सकाळी भाजी घ्याय खाली उतरले, यांना म्हणलं दुधाकडे बघा, दुधाकडे नुसते बघत बसले. भारताची ताकद कुठला धर्म, पंथ, जात, ग्रंथ काही नाही. त्याची ताकद एकत्र कुटुंब पद्धती ही भारताची ताकद आहे. आणि त्याचं 99% श्रेय हे सगळं महिलांना जातं. तुम्हाला सांगतो, महिला वर्गामुळे हा देश टिकेल नाही. कारण बाहेरच्या जगतात काय आहे याबद्दल मी काय सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. IT क्षेत्र, अमुक क्षेत्र, त्याच्यामध्ये किती लोकांचे 2-2, 3-3, 4-4 लग्न होतात. बरं त्यात संतती झाली नसेल तर ठीक आहे, पण संतती असेल तर त्या मुलाचं तुम्ही कल्पना करा की 3, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 10-12 वर्षाच्या मुलांना जर आई वडील असे दोघेही पांगले तर त्या फॅमिलीचं काय होत असेल तुम्हाला. हे जगभर आहे तुम्हाला सांगतो. आणि हे लोण आपल्याकडे येत आहे. ती मुलगी परवा म्हणली, काय ग काय नाही म्हणे, मी आता लॉ करते आणि पुढे नाही म्हणे, बांद्र्याला फॅमिली कोर्ट आहे ना, तिथे म्हणे प्रॅक्टिस चांगली होते म्हणून. तुम्हाला सांगतो, फॅमिली कोर्टात चांगल्या 10 मधली 6 लग्न मोडतायत. आता 10तली 6 लग्न मोडतायत अशी अवस्था आहे. तुम्हाला कुटुंब व्यवस्थेवर केवढा मोठा, म्हणजे मी काय असा अन्याय होत नाही किंवा हे ताण नसतात अमुक तमुक, पण आपल्या वाडवडिलांपासून की आपण सगळे बघत आलो आणि आत्ताच हे आधुनिकता काय आली आहे बघा, म्हणजे मुलांचं काय होत असेल हा फक्त. तर हा विषय थोडासा बाजूला पडला, पण त्या महिलांच्या गौरवपर एक कविता. थोडा जरा अति होतंय काय महिलांच्या बाबतीत थोडस, नाही पुढच्या एका कवितेत आपण करूया ते. मी आश्वासन देतो, मी काय असं मिळवती ही कविता. अशीच तिंबत कणिक राहा तू गरम तव्यावर भाज चपात्या, अशीच तिंबत कणिक राहा तू गरम तव्यावर भाज चपात्या, सजव आपल्या सिद्ध हातांनी अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत, अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत, अखेर होता सोडून दे तू कुकर मधली वाफ अनावर, अखेर होता सोडून दे तू कुकर मधली वाफ अनावर, आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत, बघून घे तू गृहपाठांचे. मुलांचं होमवर्क महत्वाचं असतं. बघून घे तू गृहपाठांचे, सही करीन मी रिपोर्ट हवी. रिपोर्टवर मात्र नवरोजींची सही तुम्हाला सांगतो. काय त्यांचा हात कणकीचा असतो, काय इन्फिरियर कॉम्प्लेक्स वाटतो, पण सही बापाचीच असते. विसरू नको पण पेन्सिली समी, काढून देईन टोक निमुळते, अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो आणि DA वाढव, देव करो आणि DA वाढव. हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माफ, तूच घरांना पिलर इथे अन, तूच उगवती. सगळ्यांचे डबे करून द्यायला तिलाच उठावं लागतं. तूच उगवती, तूच मिळवती. 1 BHK 2 BHK जायचंय, तिच्याच पगारातला EMI कापून जातो. तूच मिळवती, काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा, तू तर फक्कड मासिक हुंडा. 30-40 वर्षापूर्वी तालुक्याच्या गावाला 1-2 महिलांच्याच पायात चपला असायच्या. त्यातली एक हॉस्पिटल मधली नर्स, दुसरी शाळेतली शिक्षिका. बाकीच्या बायका देवदर्शनाला जाताना काही चपला घालत नसत. लक्ष्मीच्या देवळाला विष्णू लक्ष्मी देऊळ जाताना चपला घालत नसत. त्या काळामध्ये आपण सगळे लोक लग्न ठरलं की लग्नामध्ये याद्या व्हायच्या. मग 5 तोळे सोनं, 2 वेळचा खर्च, बसचं भाडं त्यांनी द्यायचं वगैरे सगळं. 500 माणसं, आमची 300 माणसं जेवायला येतील वगैरे, याद्या व्हायच्या. असं याद्या झाल्या का वगैरे. याद्या हा शब्द अजून इकडेही असेलच ना, असं याद्या होतात ना शेवटी. असं लिहिलं जातं सगळं. वाटेत जर बस जाणार असेल तर वाटेत नाश्त्याची सोय त्यांनी करायची मुलीकडच्या. एवढं एक कलमा असतात तुम्हाला सांगतो. हिंदुस्थान पाकिस्तानचं एखादं करार व्हावा ना, तशी ती कलमा असतात.
काय एक त्याचं फार भयंकर असतं तुम्हाला सांगतो. तर तेव्हा आपण 5-7 तोळे काहीतरी मागायचं तुम्हाला सांगतो, म्हणजे काही किरकोळ गोष्ट आहे त्याची ती. पण ते घेतल्यानंतर असं ते ब्रेसलेट काय चेन काय रस्त्याच्या मधून चालत जावं असं ते 5-6 तोळे सोनं मिळाल्यानंतर असं वाटायचं. पण लग्नाला 5 वर्ष झाल्यावर 2 मुलं झाल्यानंतर ते सगळं जे चहा असा अलगद हातात दिला जात नाही, आदळतात कप आदळतात टेबलावर, सांगतात घ्या म्हणून. मागितलंच की नाही माझ्या बापाकडे 5 तोळे म्हणून. मागताना खूप बरं वाटतं, पण 5 वर्षानंतर सगळं बाहेर पडतं तुम्हाला सांगतो. जग मारली आणि मागितलं असं होतं तुम्हाला सांगतो. कवी झालो तरी काय स्वाभिमान आहे की नाही माणसाला तुम्हाला सांगतो. ते सगळं अंगठी चेन बिन सगळं ब्रेसलेट सगळं जे आहे काढलं, म्हटलं असं नेसत्या वस्त्रानेशी सासू सासऱ्यांच्या अंगावर असं फेकून द्यावं असं मी निघालो तुम्हाला सांगतो, जिना चढता चढता. पण बघा माणसाला विवेक बुद्धी दिलेली आहे, माणसामध्ये विवेक बुद्धी आहे. तुम्हाला सांगतो की 25-30 वर्षापूर्वी 500-1000 रुपये 10 ग्रॅम तोळा असलेलं ते सोनं आता काय भाव आहे तुम्हाला सांगतो, 27-28 हजार. 1-1.5 लाख रुपये झाले असते. त्याचं घट वजा जाता 1.25 लाखाला मला फटका बसला असता. म्हटलं अपमान झाला तर काय अंगाला भूक पडतात काय? कुणी तुच्छतेनं तुम्हाला असा लाडू दिला हे घे म्हणून, कुत्र्याला जसं घालतात तसंच दिलं तुम्हाला, तरी लाडू हा गोडच लागणार. विज्ञानाचा नियम आहे तो तुम्हाला. मी आधुनिक असल्यामुळे मी विज्ञानवादी आहे तुम्हाला सांगतो. म्हटलं त्यानं काय फरक पडतो, अंगाला काय भोकं पडतात काय? कुणी अपमान केला, आपण तेवढ्यासाठी 1-1.5 लाखाचा कशाला फटका बसवायचा. उलट्या पावली तसाच परत आलो. आत्ताची तरुण मुलं दरमहा 15,000 20,000 शिक्षण सेविका किंवा IT क्षेत्रात कॉल सेंटर मध्ये दरमहा पगार रूपी हुंडा आणणाऱ्या मुलीला पहिला प्रेफरन्स देतात. हा 40-50 वर्षातला फरक आहे. इथं महिलांवरचं जे काही कविता आहेत त्या मी थांबवतो आता. ठीक आहे ना. एक जरा वेगळी कविता, 2-3 जरा वेगळ्या कविता थोड्याशा म्हणाव्यात असं वाटतंय. सगळंच हास्य विनोद वगैरे असं नको. सगळी जाणकार मंडळी आहात, कोल्हापूर आहे आणि आमचे मी त्यांचा फॅन आहे असे साहेब इथे बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी 1-2 कविता. तर त्यातली पहिली एक कविता, जगाचं जे गेली 2004 पासून जे जगभर फिरतोय त्याचं एक गेल्या वर्षी अभिमान नावाची एक कवितेला विषय दिला होता. मी लंडनमध्ये होतो आणि 4-5 महिने मुलींकडे तिथे राहावं लागतं. तर त्याची कविता आहे, जरा वेगळा विषय, पण आपण सगळी जाणकार मंडळी आहात तर पुन्हा आपल्या मार्गावर येऊया. पण ही एखादी कविता आपण जरा ऐकून घ्यावी अशी. अभिमान. आनंदे भरीन तिन्ही लोक आळवत ज्ञानोबा तल्लीन एव्हॉनच्या काठावर. स्टॅटफोर्ड अपॉन एव्हॉन. एव्हॉनच्या काठावर दिवे घाटातून पार होताना शेक्सपियरच्या पायात गोळे वारी बरोबर चालताना. शेक्सपियरच्या पायात गोळे वारी बरोबर चालताना आतल्या तारा वाचतायत आपोआप. नुसती चालापी चालली आहे पहाटे पहाटे. बालकवी सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबून घेतायत. मंत्रघोष ऋचा ऐकू येत आहेत. मितूपणाची बोळवण होतीये. जगभर सर्वत्र वखारी झाल्यात आपल्या. सॅन होजे पासून सिंगापूर पर्यंत आणि जंगफरोला टॉप ऑफ युरोपच्या शिखरावर पावभाजी वडापाव पाणीपुरीच्या गाड्यांवर तोबा गर्दी. चायनीज पर्यटकांची झुरिकच्या दगडी गोळात. स्वित्झर्लंडला झुरिकच्या दगडी गोळात लक्ष्मीचं देऊळ उभारलंय. मृत समुद्राच्या काठावर दगडी घाट बांधले. अर्घ्य देत आहेत पितरांना. टाटांच्या जॅग्वार मधून क्वीन उतरते. टाटांच्या जॅग्वार मधून क्वीन उतरते. खूपच महाग झालाय रुपया वगैरे वगैरे मधून खाडकन जागा झालो. तर शिकागोच्या CS टॉवर वरून लेक मिशिगनच्या अथांग गोड्या पाण्यात. लेक मिशिगनच्या अथांग गोड्या पाण्यात मराठवाडा ओणव्याने पाणी पिताना बघितला. मराठवाडा ओणव्याने पाणी पिकतला. तहानेला अधाशी अश्वत्थामा तेल मागत फिरतोय मध्यपूर्वेत प्राचीन जखम घेऊन. टेक ऑफ झाल्यावर फक्त झोपड्यात झोपड्या बघत गेलो.
धारावी, कुर्ला, साकीनाक्याच्या आणि मॅनहॅटनच्या आकाश हरवलेल्या निष्पर्ण गर्दीत, न्यूयॉर्कला मॅनहॅटनच्या आकाश हरवलेल्या निष्पर्ण गर्दीत मी स्टँडर्ड अँड पुअरच्या S&P स्टँडर्ड अँड पुअरच्या इमारतीसमोर दारिद्र्य तपासून घेताना धूम ठोकत पळालो. लिबर्टी मायच्या पोपटी कुशीत, लिबर्टी माय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मायच्या पोपटी कुशीत लुचलो पदरा आड स्तनांना, तर हिरवा निळा पडलो मोरचुदासारखा, हिरवा निळा पडलो मोरचुदासारखा. मी 10 किंग हेनरी स्ट्रीट लंडनच्या पायरीवर, 10 किंग हेनरी स्ट्रीट लंडनच्या पायरीवर भीमरावांना म्हटले, इथेच राहिला असतात बॅरिस्टर होऊन तर लॉर्ड B.R. आंबेडकर झाला असतात. इथेच राहिला असतात बॅरिस्टर होऊन तर लॉर्ड B.R. आंबेडकर झाला असतात. मेफेअर मध्ये प्रॉपर्टी पण घेतली असती. जगातली सर्वात श्रीमंत वसाहत ज्याला म्हणतात, मेफेअर मध्ये प्रॉपर्टी पण घेतली असती. पण आपल्या समाजाला जाग करण्याच्या फंदात पडलात. वेशीच्या आतल्या जुन्या मुरलेल्या अंधाराला धडकलात. खरवडलं पश्चिमेकडचा उजेड घेऊन सूर्य उलटा फिरला. तेव्हापासून लढा शिका म्हणत निळा महासागर झालात. पण बाबासाहेब, मी तुम्हाला त्या पायरीवरच बघितलं. अलीकडे उदास. इथला पुरुषार्थ जिंकतो दिवसा किंवा कडुसा पडल्यावर काय. आणि बुद्धी हरवलेल्या देशाकडे पाहत कालनिर्णय घेऊन साळगावकर कसे पुढे पुढे चालले दरवर्षी, आणि आम्ही सगळे काळाच्या शतकाच्या मागे मधून मधून मला अभिमानही वाटतो, आणि सतत लाज वाटते. अभिमान वाटल्याची सतत लाज वाटते. एक वेगळी कविता मुद्दाम, आणि एक उजवे डावे नावाची जरा एक कविता म्हणतो की, तर कविता लिहिणं बघा का अवघड नाही. माझ्या कवितेनं असं वाटतंय का तुम्हाला, बालकवींचं कसं अगदी बालकवी इंदिरा संत किंवा पुशी रेगे हे सगळं जगदीश खेबुडकर काय किंवा असं आपल्याला काही असं आपल्या भावजन्मी सुचणार नाही असं वाटतं की नाही. माझी कविता वाचून कॉन्फिडन्स येतो लोकांना. आपण पण उद्या एवढी 50-100 पानी वही आणून कविता लिहायला सुरुवात करू असं कॉन्फिडन्स देणारा कवी आहे. तुम्हाला सांगतो कविता किती सोपी गोष्ट असते. बरं, आता ते लेफ्टिस्ट राईटिस्ट उजवे डावे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट वगैरे ते कसं, मार्क्स हा खूप मोठा विद्वान माणूस, मी काय चेंबूर गावठाणमध्ये राहणारा साधा माणूस तुम्हाला सांगतोय. पण आपल्या घरात बसून कशी कविता लिहिली, आणि त्याच्यासाठी महाबळेश्वर किंवा आणखीन कुलू मनाली कुठं जायला नको, स्वयंपाकघरात बसून तुम्ही कविता लिहू शकता. तुम्हाला सांगतो याचं एक उदाहरण म्हणून मी कविता म्हणतो. बघा, आपल्या देहातच कशी विषमता आहे. मार्क्सनं जगात विषमता आहे त्याचं सांगितलं. अशोक नायगावकरांनी देहातल्या विषमतेवर कविता लिहिणारे दोघच, कार्ल मार्क्स आणि अशोक नायगावकर. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. डाव्याने बघा, आपण सगळं या हाताने खातोय, हा हात तसाच डाव्याने मात्र बघत बसायचं. पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच पातेल्यात डाव बुडवून वाढायला. हा देखील उजव्याचाच डाव बहुधा वाढून झालं की डाव आपला रिता कोरड्याने झाकणीवर पहारा देत. तरीही डावा अभिमानाने फुलायचा. निदान पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला. पण बिचाऱ्याच्या लक्षातच द्यायचं नाही, साधी 4 शीतं आपल्या हाती लागत नाहीत. उजव्याचे होते न होते तोच. हात धुताना डावा हजर पाण्याचा तांब्या भरून म्हणजे चुळाई लंबीत भरायच्या खळखळून. लागली हातावर बडीशेप द्यायला चमचा भरून डावा तयारीत. आणि उजवा पोटावर हात फिरवत ढेकर देणार. वाढदिवसाला पार्टीला गेलं तरी बुके मात्र डाव्याकडे. आणि उजवा ऐटीत हात उंचावून हॅलो हाय शेक हँड करणार. जन्मभर आपण ओझ्याचे धनी म्हणत डावा चडफडायचा. आपण सतत डेबिट साईडला आणि उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. रस्त्यावर भले दिमाखात पाटी लावतात. डाव्या बाजूने चाला
आणि नंतर मात्र वाम मार्गाने गेला म्हणत राहतात. नंतर मात्र वाम मार्गाने गेला म्हणत राहतात. कितीही करा आपण निषिद्धच रक्त उचलून घ्यायचं. काय हा जिथे तिथे अपमान. देवळातला पुजारी तो देखील आता उजवी घाला म्हणणार. तो देखील आता उजवी घाला म्हणणार. रस्त्यावरचा ज्योतिषी तो देखील डावा झिडकारून उजवा पुढे करा म्हणतो. डावा झिडकारून उजवा पुढे करा म्हणतो. वाटायचं पेटून उठावं एकदा, पेटून उठावं एकदा. निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला. निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला. एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला, अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला. पण त्याला धास्ती वाटायची. करायला जायचो हे, करायला जायचो हे, व्हायचं भलतच न जाणो आपलीच बाजू धुळी पडायची, आपलीच बाजू धुळी पडायची. नको रे बाबा. निमित्त व्हायचं संपाचं आणि अखेर व्हायची टाळेबंदी, अखेर व्हायची टाळेबंदी. 3.5 लाख गिरणी कामगार भांडी कुंडी विकून गावी निघून गेले. तुम्हाला सांगतो मराठी पाऊलं पडते पुढे कसलं. सगळे गावी निघून गेले. रविवारी भीक मागायला यायचे होते. झोळी घेऊन भिक्षा मागायला यायचे. मला आठवतं 80चा काळ तो. कुठे एका याच्यात तांदूळ एका याच्यात गहू असं ते द्यायचं तुम्हाला. 3.5 लाख कामगार होते. आज त्या गिरण्या वगैरे सगळं श्रीमंतांच्या घशात. सगळ्या बहुमजली 80 90 मजली बिल्डिंग झाल्या. त्याच्यात आपलीच लाळूलुळी नखेर व्हायची टाळेबंदी. तर हे असं डाव्याच्या मनात कोणतरी भरवून दिलंय, काहीतरी विनसलंय. हे कळायला उजव्याला काय वेळ लागतोय होय. तशी तो उगी उगी करत सोबतच म्हणाला, अरे हे असं युगानुयुगे चालत आलंय. तू पाठी हाती धरायचीस, आम्ही अक्षरे गिरवत जायचो. तू पाठी हाती धरायचीस, आम्ही अक्षरे गिरवायची. तू पुस्तक हाती धरायचंस, वाचता वाचता आम्ही पाने उलटत जायचं. तू शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटनं बुडावर घाव घालायचा. हा खेळ असाच चालत आलाय, हा खेळ असाच चालत आलाय आणि असाच चालत राहणार. नशीब समज उजवा डाव्याला म्हणाला, निदान नमस्कार करताना टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो. आणि आणखीन एक 15 मिनिटं साधारणपणे. तर ते सकाळी बघा पांढरी हाफ पॅन्ट, पांढरा टी शर्ट, पांढरे सॉक्स वगैरे घालून सगळे लोक मग जॉगिंगला बाहेर पडतात सकाळी कॅलरी जाळायला. अरे खायचं कशाला एवढं तुम्हाला? 50 आल्यावर एक गुलाबजाम कमी हाणायचा तुम्हाला. ते सगळं खाऊन असं ते एकमेकांना अशा 2 बोटं दाखवतात फिरताना. तो असं रंकाळ्याच्या भोवती का कुठं इथं जॉगिंग पार्क कुठे आहे मला माहित नाही. पण ते असं 2 बोटं. आपल्याला वाटतं व्ही फॉर विक्टरी किंवा यांना 2 मतं पडली की काय. पण त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे. ज्येष्ठ स्वेच्छानिवृत्ती त्याला म्हणतात. त्याच्यावर मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. परवा ते म्हणले पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून. काय पुण्याचा विषय निघालाय तुम्हाला सांगतो. पुण्यासारखी बुद्धिमत्ता मी कुठेही बघितली नाही. आता जग फिरलो मी समजलं. फक्त माझा आफ्रिका खंड राहिला आणि ऑस्ट्रेलिया. बाकी बहुतेक जग मी फिरलेला माणूस आहे तुम्हाला. पण ते जे मुठीच्या पाण्यात जे काय आहे ना, तुम्हाला पंचगंगेचा अभिमान असेल. मी कृष्णेचं पाणी वाढलोय की आता मुंबईला तामसाचं पाणी. पण पुण्याच्या पाण्यात जे काय, मी दरवेळेला पुण्याला कार्यक्रम असला ना रिकामी बाटली घेऊन जातो. मी पाणी भरून घेऊन येतो. पण माझ्या बुद्धीत अजून फरक नाही तुम्हाला. त्या चितळ्यांच्या दुकानात गेलात ना तुम्ही बाकरवाडी, तर असा उशीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं. दुकान उघडायच्या आधी तिथे लाईन लावून शटर वर गेल्यावर आत शिरलो. म्हणलं अर्धा किलो बाकरवडीचे 2 पुढे द्या. देतो ना म्हणे, पण आधी लाईन लावा. अहो म्हणलं मी एकटाच आहे. एकटे असलात तरी लाईन लावायची आधी. इतकं स्ट्रिक्ट तुम्हाला सांगतो. काय ते म्हणजे ते घराला घरपण देणारी माणसं वगैरे आपण म्हणतो ना. मी जुन्या पुण्यातनं चाललो होतो रस्तापेठेतनं. ती मोठी वखार आहे, लाकडाची वखार. त्याच्यावर मोठा बॅनर लावलेला, घराला सरपण देणारी माणसं. काय सुद्धा कुठून मला कळत नव्हतं तुम्हाला. आणि आग्रह तर इतका 15 वर्ष मी जातोय. दर वेळेला मला आग्रह, अशोक पुढच्या वेळी आलात ना की जेवायलाच यायचं.
फार आग्रह सोडत नाही तो खरं तुम्हाला. पुढच्या वेळेला आलात की जेवायलाच यायचं एवढं इतक्या वेळा मी ऐकलंय तुम्हाला सांगतो. मला खूप गंमत असते तशी अगदी. म्हणजे आता पूर्वी कसं पाट पानं रांगोळ्या वगैरे आता असं, मग नंतर ते वाढत वाकून वाढायचं जमाना, मग टेबल आली तरी माणसं मिळणार वाढायला, म्हणून आता ते दोन्ही बाजूनं काउंटर लावलेले असतात की नाही. आणि काउंटर लावलेले असतात. बरं आपण कुठेही जेवायला लग्नाचं जायचं म्हणजे दुपारी 4 घास कमी खातो, बरोबर आहे की नाही. म्हणजे आडवा हात मारायचा म्हणून नाही, अपचन होऊ नये अशा चांगल्या हेतून मी म्हणतोय. म्हणजे तिथं आडवा हात मारायचा आहे म्हणून 2 घास कमी खातो असं नाही मी म्हणत, आरोप करत नाही. तर दुपारी आपण कमी जेवतो साधारण कुठे, तर ते प्लेटमध्ये तुम्हाला सांगतो की असं आपण एक एक भरून घेतो. बरं असं एकच पुरी घेतली आणि बाहेर पडलं की पुरी संपल्यावर पुन्हा मध्ये घुसायचं म्हणजे ते लोक असे तिरकी नजर देतात. अरे लग्न कुणाकडचं, नजर कोण देतं. बघा तुम्ही, अपमान वाटतो की नाही. मला असा अपमान झालेला कुठेही सहन होत नाही, म्हणून मी एवढा मोठा तो तुमच्या पुलावचा ढीग 7 किंवा 8 पुऱ्या असं सगळं भरून घेतो तुम्हाला सांगतो. मधनं उगत कुणाच्या मध्ये घुसा मला असलं आवडत नाही. आणि शेवटच्या घमेल्यामध्ये पापड ठेवलेला असतो बघा, ते तुम्ही पापड ठेवा आणि ते जे पेडेस्टल उभा फॅन असतो ना त्याच्या रेंज मध्ये येतो तो पापड. आता आपल्या डोळ्या देखत पापड उडून जातो. गेल्या 10 वर्षात माझे 3 पापड उडून गेले. म्हणून आता काय करतो, पापड घेतल्या मी वडा त्याच्यावर ठेवतो. बर ते सगळं एवढं 1.5 किलोचं तुम्ही किती जिम्नॅस्टिक केलेले असतात काय वगैरे, व्यायामशाळा 150 जोर बैठका वगैरे, 40 किलोवर ते नाही हो. 1.5 किलो होतं. बरं दोन्ही हाताने धरावं ते काय गुरासारखं खाणार, अवघड आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे गुरासारखा माणूस बनत चाललाय पण अजून खाता येणार नाही गुरासारखं त्याला. माणसाची प्रगती गुरासारखी होती, आपण पेपरात वाचतो. तर तिथं कुठेही आपल्याला जागा मिळत नाही, कठरा मिळत नाही, खुर्ची मिळत नाही, टेबल मिळत नाही. पुण्याला मी गेलो, म्हात्रे गार्डनच्या त्या म्हात्रे पुलाच्या खाली तुम्हाला सांगतोय एवढं 3-3 हजार लोक जेवतायत हो तिथं. बरं गेलो तर ते 2 जण त्याच्या पाठीवर असं पितळी सिलेंडर, हातात मोठा तो पाईप, आणि मी गेल्यावर असं वरपासून डोक्यापासून पायापर्यंत मारलं फवारा. मला वाटलं डेंग्यूची साथ आहे म्हणून. काय सांगता येत नाही हल्ली, काय कुठं असं सांगता येत नाही सिक्युरिटी म्हणून. तर ते सुगंध आल्यावर म्हटलं काय छान वास आला संबंध. आणि हा आता 2-3 तास टिकणार. पुढे गेलो तर ते 2 जण आले, त्यांनी कॉलर अशी कडक अशी वर केली, तो असा अल्युमिनियमचा स्टँड उघडला, असा हुक असलेला गळ्यात अडकवला, एकानं प्लेट ठेवली, दुसऱ्यानं वाट्या ठेवल्या. तुम्हाला सांगतोय असं असं गळ्यात असं अडकवून मी चाललोय वगैरे तुम्हाला सांगतो. आणि त्या नवऱ्या मुलाकडच्या त्या विहीणबाई वगैरे असं गळ्यात अडकवून तुम्हाला सांगतो ते तणेवाला भेळवाला कसं ते मध्ये ते टेंबा ठेवलेला असतं नाही, असं त्या मडक्यामध्ये झलप्या ठेवलेल्या असतात गरम होण्यासाठी, तसं ते महिला फिरताय. मला इतकं गंमत वाटली. म्हटलं हे मी जगभर एवढी लग्न अटेंड केली पण असं कुठे दोन्ही, एका हातानं वडा घ्या, एका हातानं पापड घ्या तुम्हाला. म्हणजे टाइम मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ना, असा सगळा तो भाग पुण्यामध्ये काय काय बघायला. मी त्या दशभुज गणपतीच्या तिथे उभा. बरं आपल्याकडे कसं कोल्हापुरात काय, मुंबईत काय, उजव्या बाजूने वाहनं येत आहे, डाव्या बाजू दोन्ही दिशाने वाहनं. पुण्यात कुठून काय येईल सांगता येईल. मी 10 मिनिटं तुम्ही MD असा, नाहीतर सेट नेट केलेले मोठे प्रोफेसर असा, संपादक असा, पुण्यामध्ये तुम्ही बावळट ठरता क्रॉसिंगच्या बाबतीत. मी 10 मिनिटं तिथं उभा, तेवढ्यात एक माणूस आला, तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का म्हणून. मला वाटलं महापालिकेनं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवली, काय सांगता येत नाही. सुधारणा कुठे जातील सांगता येत नाही. तर म्हटलं हो म्हणून. तर म्हणे 8 आण्यात रस्ता क्रॉस करून देतो. मला मी उडालो. म्हटलं सुस्त कसं, म्हणजे आयडिया सुस्त कसं. माझ्या हातात पिशवी होती. पिशवी म्हणजे मी कुठेही काही केलं तरी मी पिशवी घेऊन जातो तुम्हाला सांगतो. नाही आता मी इथे कोल्हापुरात आलो महापालिकेकडे, आमचे जाधव साहेबांनी सकाळपासून मला घ्यायला आलेले. आता ते संध्याकाळी मला बसून देताना माझ्या बरोबर काहीतरी देणारच की नाही. म्हणजे त्यांनी द्यावा असं माझं मत नाही आहे.
पिशवीचा त्रास कशाला, म्हणून मी पिशवी ठेवतो. दिवाळीत मी 2 पिशव्या ठेवतो. आपला त्रास लोकांना झाला नाही पाहिजे. असं तर त्या माणसानं व्यवस्थित माझं पिशवी धरली. मग कुठेही ते रिक्षाचा मला कुठं पत्रा नाही लागू दिला शर्टाला, किंवा 2 व्हीलर नाही माझ्या अंगठ्यावरनं वगैरे. पलीकडे गेलं तेवढं म्हटलं यांचे काकांचे म्हटलं उगाच वेळ नको जायला, 8 आणे शोधून पलीकडे गेल्या गेल्या मी त्यांना म्हटलं हे घ्या 8 आणे म्हणून. ते म्हणे रुपया झाला. अरे म्हणलं तिथनं निघताना 8 आणे, आता रुपया कसं नाही म्हणे, आता उलटा परत जाताना मी एमटी रिटर्न जाणार आहे. बुद्धिमत्ता कशाला म्हणतात पण त्याच पुण्यामध्ये मी एकदा शनिवारवाडा फेस्टिवलवर माझा कार्यक्रम होता. म्हटलं पुणेकर हे किती बुद्धिमान असले तरी मुंबईकरांसारखी माणुसकी मी पुण्यात बघितलेली नाही. असं मी म्हटलो तर ते सगळे लोक अंगावर 15 वर्ष म्हणे शाल श्रीफळ चांगलं मानधनाचं पाकिट देतो वगैरे. तुमचा हात मोडला का पाय मोडला म्हटलं का माझा अजून संपलेलं नाही, इथंच उभे राहा म्हटलं. आमच्याकडे मुंबईत जर माणसाला चक्कर आली फिट आली तरी 1 तास तो माणूस व्यवस्थित उभा राहू शकतो म्हटलं, प्रवास करू शकतो. तर म्हणे हे कसं काय शक्य आहे म्हटलं. कुठल्याही वर्किंग डेला तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये सेकंड क्लासमध्ये लोकलमध्ये घुसा आणि तुम्हाला उभ्या अवस्थेत चक्कर आली फिट आली सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात, खाली पडू देत नाही. चर्चगेट किंवा छत्रपती टर्मिनस आल्यावर माणूस उभ्याचा आडवा होतो. ते म्हणे असली माणूस की आमच्या गावात नको, तुमच्याकडेच ठीक आहे. काही पिण्यात गेले काही पुण्यात गेल्यावर निघालं. मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि तुम्हाला सांगतो मी ज्या आधी महिलांच्या गौरवकर कविता म्हटल्या त्याबद्दल मी सगळ्या पुरुषांची माफी मागतो. मी त्या गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता. रिटायर झाल्यानंतर मला जे वास्तव ध्यानात आलं, ज्ञान हे तुम्हाला सांगतो रिटायर झाल्यानंतर येतं तुम्हाला. आणि तेव्हा मला कळलं की हे जसं हळुवारपणा, महिला म्हणजे अतिशय तरल असतात, अमुक तमुक नाजूक वगैरे, हे सगळं खोटं तुम्हाला. अतिशय क्रौर्य असतं तुम्हाला. सगळी क्रूरता आहे ती स्वयंपाकघरामध्ये. लाटणं उलटणं बघाय सगळं लाटणं उलटणं, रवी फेकून मारायला केवढं येतं. आपल्याकडे काय आहे आपल्या पुरुषांकडे काहीच नाही. महिला म्हणजे इतकं बघा की किती क्रूरता ही बारीक बारीक गोष्टी. तुम्ही काय करता, मी लक्ष देऊन लक्ष असतं म्हणून आणि तुम्ही लक्ष देत नाही म्हणून तुम्ही कविता लिहू शकत नाही. आपल्यातला फरक फार बारीक आहे तुम्हाला सांगतो. मी हे लक्ष आता बघा मेथीची जुडी निवडायला दिली आहे, पुरुषाला दिली तर ती अशी फिरवत होतो. सुतळीची गाठ कुठे मारली आहे तो सोडायचा प्रयत्न, त्याला घाई नसते. तुम्हाला सांगतो त्याला घाई नसते, अशी प्रयत्न करतो. महिला बघा अशी मध्ये बोटाला खसकन तोडतात. कलात्मकता नाही अशी. आपण बघा की मेथीची काडी घेतल्यानंतर हे पान तोडू का हे पान तोडू, विवेक बुद्धी आहे, विवेकशीलता आहे, विचार करण्याची ताकद आहे माणसामध्ये. महिलांमध्ये ते नाही आहे. ते पाने एकीकडे काढे एकीकडे पाने एकीकडे 10 मिनिटात निवडून ठेवतात. बघा नारळ कसा खोतात बघितलं, हृदय खोतात असं. आपल्याला बघतायत मला नारळ खोवायला सांगितला, ऑर्डर इज ऑर्डर. मिलिटरी आणि रिटायर नवरा तुम्हाला सांगतो. मी ती वाटी हातात घेतली पण विळीवर कसं बसायचं माहित नाही, उलटा बसलो विळीवर. माहित नाही तर काय होणार तुम्हाला एखादी गोष्ट. असा सगळा हा भाग म्हणजे इतका सगळा एक एक गोष्टी तुम्हाला काय काही कळतच नाही खरंच. बरं सुरुवातीला कसं असं शिंक आली तरी तुम्हाला कशी शिंक आली वगैरे बघा. लग्न पहिल्या 2-3 महिने कसं हवेतलं असतं की नाही. आता 25 वर्षात पुलाखालनं पाणी वाहून जातं सगळं, बसकन अंगावर येतात तुम्हाला. त्या घ्या वगैरे, त्या घ्या असं वगैरे. काय स्वर आहे बघा. आणि रामू चहा घेऊ गार होतोय म्हणून वगैरे. आणि मग ते दुसरं काम कर. रामू निघून गेला, दुसरा रामू मिळणं कठीण असतं.
नवरा डोक्यात राग घालून गेला, सगळे नवरे 4:30 वाजता बोंबलत परत येतात. कारण विदाउट शुगर चहा बाहेर कुठं मिळत नाही. असं सगळं आहे भस्कन. मला वाटलं काय शुद्ध लेखन म्हणते की काय म्हणून. शिक्षिका आहे ती, शुद्ध लेखन घालते. घरी कळवू नका. हो मला वाटलं तर म्हणलं काय म्हणून त्या मटक्या भिजत टाकल्यात, त्या नीट पाण्यातनं निथळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही तर मोड कशी येत आहेत बघत बसा. टाळ्या काय वाजवताय तुम्ही? मी दुःख सांगतोय. आता मी आज नाहीये घरी, काल निर्णयावर माझा खाडा मांडून ठेवलाय तुम्हाला. माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहे. डबल काम करावं लागणार आहे रिटायर झाल्यानंतर. असा शाप आहे त्या व्यासपीठावर ना माझा, तुम्हाला सांगतो. पण जरी घरचे लोक कामं सांगा, आपण लग्न कशाला करतो? एकमेकांना कामं सांगताय का? तुम्ही आज तिळगुळ बनवा, पुरणाच्या पोळ्या, आज चतुर्थी आहे, मोदक बनवा. असं मग त्या म्हणतात तुम्ही गुळ बारीक करून द्या, खोबरं आणखीन ते खाऊन द्या वगैरे. असं एकमेकाला कामं सांगता येतात की. रस्त्याला बाई चालली, तुम्ही सांगा अहो बाई वडे बनवून देतात, सगळं बनवून देतील तुम्हाला. म्हणून आपण लग्न करतो, खरंय की नाही? असा सगळा तर आजूबाजूच्या बाया मला कामं सांगायला लागले. नायगावकर तुम्ही फालतू बसून असता. अरे फालतू शब्द केशवचं पुरस्कार विलासरावांच्या हस्ते मला मिळालेला. माझा राग आला. आपण रिटायर झाल्यावर राग गिळायचा असतो, रिटायर नंतर राग बाहेर नाही पडू द्यायचा. त्यांचे मिस्टर चांगल्या मल्टीनॅशनल मध्ये MNC मध्ये व्हाईस प्रेसिडेंट. मला वाटलं काहीतरी जॉब आहे की काय, पार्ट टाइम जॉब म्हणून. तो म्हटलं काही काम होतं का असं. मी आपलं चेहऱ्यावर हसू आणत, तर नाही म्हणे आमच्या मुलांना आता तुम्ही असेच बसून असता, आमच्या मुलांना उद्यापासून शाळेत सोडायला जाल का वगैरे. काय ऑफर आली आहे बघा. अशी सगळी कामं स्वयंपाकघरात करावी लागतात. त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूर गोष्टी चाललेल्या असतात त्याची ही कविता आहे. माझं असं म्हणणं आहे की अशी कविता ही कुठलीही महिला लिहूच शकत नाही. त्याच्यासाठी हळवा हृदयाचा पुरुषच जन्माला गळ्याची नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. दुधी हलवा बनवायला बघा एकदम कवळा दुधी भोपळा लागतो. अशी वरती लव असते बारीक बघा. तुम्हाला सांगतोय आपल्याला हात फिरवावा असा वाटतो. पण महिला बघा बाजारामध्ये त्या देठाच्या तिथे असं नख खुपसून बघता कवळा आहे का निबर आहे तुम्हाला हे माहित नाही. कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे. डोळ्यांची आगाग होते. शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातंय वांग, भाजलं जातंय वांग, नितळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा. तुम्हाला एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली तुम्हालाही भरून येईल. साधं सुद्धा नाही, तेल बिल चोपडून. आता संक्रांत येईल का भोगी येईल, तेल बिल चोपडून वांग भाजतात. तुम्हाला सांगतो काय काय क्रूर गोष्टी चालतात. मला वांग भाजायला सांगितलं. एक तर आपण हळवार, मी कवी त्यामुळे डबल हळवार. तुम्हाला सांगतोय डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलं, वांग निघून गेलं, हात भाजला. माणसाच्या दुःखावर अनेकांनी कविता लिहिल्या असतात. माऊलींपासून ते अगदी आमच्या संदीप खरेकर किंवा अनेक कवींनी आतापर्यंत कविता लिहिलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव. परवा तर कुणीतरी पेठ वडगावला इथंच एक सेमिनार झालं. त्यात म्हटलं की जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर म्हणून असं कोणीतरी म्हटलं होतं. तर तडतडते मोहरी हा अखेरचा फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. कसं ते चिवडाचं आदळ हे मोर फोडणी करतात बघा. बचकाभर तो कडीपत्ता टाकतात, फटफट 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 बघा.
असं फुलपाखर तडफडतायत असं वाटतं की नाही, आपण नाही थांबवू शकत तिथे. पण ही महिला त्या महिला म्हणते काय छान तापलाय घाणा म्हणून वगैरे. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात. तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहे. तर गाजर पिळवणूक चालली आहे, आंब्याची पिळवणूक चालली आहे. सर्व हारा बनली आहे कोय, वरवंट्या खाली चिरडते आहे मीठ मिरची. आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात, बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा ओळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी, दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा कुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी. आणि वर तिखट मीठ चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय. ही कविता इथे म्हटल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं महिला असं म्हणतील की नायगावकर, हजारो वर्षाच्या अज्ञान अंधकारातून आम्ही ह्या क्रूर गोष्टी स्वयंपाकघरात करत आलो. आज तुम्ही आम्हाला उजेड दाखवलात, प्रकाश दिलात. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकला असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तेव्हा इथल्या तमाम पुरुषांच्या वतीनं मी आपल्याला असं अभिवचन देतो, असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्या खंडात पडणार नाही. पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद.